नमस्कार, मस्त किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बनवूया मस्त असं कोकम सरबत. उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि इतका उन्हाळा जाणवतोय. आमच्याकडे तर खूप उन्हाळा जाणवतोय, खूप ऊन आहे. तर कोकम सरबत करत होते. तर चला म्हटलं तुमच्याशी रेसिपी शेअर करूया. कोणाकोणाला येणारच ही काही अवघड नाही, पण करण्याची थोडीशी पद्धत असते वेगळी, नाही का? तुम्ही काहीतरी टाकत असाल, मी तरी काहीतरी वेगळं असं काहीतरी टाकत असेल, नाही का? वेगवेगळी पद्धती असतात. तर बघा तुम्हाला वेगळी वाटली तर माझ्या पद्धतीने नक्की ट्राय करा. तर आपल्याला 2 ग्लास सरबत बनवायचं आहे. तर बघा हे छोटे छोटे किंवा असे मीडियम साईजचे ग्लास आहेत. त्यासाठी आपण कोकम सरबत बनवतोय तेवढे 2 ग्लास. तर ह्यासाठी आपण घेतलेलं आहे हे कोकम सिरप. तर बघा इथं 4 चमचे असेल हे कोकम सिरप घेतलेले आहे. खूप पण जास्त घालायचं नाही कोकम सिरप, नाहीतर ते घशामध्ये असं बघा घसा असा पकडल्यासारखं होतो, खवखवतं असं घशामध्ये. जास्तही घातलं तर सिरप, तर ते थोडं प्रमाणात घातलं ना छान लागतं. तर याशिवाय आपण घालणार आहे याच्यामध्ये सब्जाचं बी. हे बघा भिजवून घेतलेलं आहे. 3 ते 4 मिनिटात लगेच भिजतं हे आणि फुलून येतं असं. हे नक्की वापरायचं. त्यानंतर आहे हा लिंबू, अर्ध लिंबू घेतलेले आहे आपण आणि थंडगार असं माठाचं पाणी घेतलेलं आहे मी. फ्रीजमधलं नाही घेतलेलं आहे, तुम्ही फ्रीजमधलं सुद्धा घेऊ शकता. याशिवाय आपल्याला लागणार आहे थोडीशी साखर आणि थोडंसं मीठ. चला सुरुवात करूया. तर बघा हे सिरप किती आहे आपण बघूया. मी अंदाजाने घेतलेलं आहे. हे बघा असं घट्टसर असते आणि याच्यामध्ये साखर सुद्धा असते बघा. 4 चमचे आहे बघा हे बरोबर. 4 चमचे मी घेतलेले. म्हणजे एका ग्लाससाठी आपण 2 चमचे सिरप घ्यायचे. याच्यामध्ये आपण 2 ग्लास पाणी घालायचे. हे बघा. आता ग्लास मोठे असतील तर तुम्ही 1-2 चमचे सिरप हे वाढवून घेऊ शकता. हे बघा याच्यामध्ये घालूया हे सब्जाचं बी. सब्जाचं बी खूप थंड असतं, आपल्या पोटाला थंडावा देणार असतं आणि उन्हाळ्यामध्ये खूप असं लाभदायक असतं आपल्याला हे. लिंबू आहे ते आपलं अर्ध पिळायचं. आता ह्याच्यामध्ये साखर असते तर त्यामुळं साखर थोडीशी घालायची आपण. तर तुम्ही म्हणाल कोकम हे आंबटच असतं आणखी लिंबू घातलं ह्याच्यामध्ये, पण लिंबामुळे ना छान असं त्याला फ्रेशनेस असा येतो आणि छान मस्त लागतं, अगदी टँगी अशी त्याची टेस्ट लागते. त्यामुळे लिंबू नक्की पिळायचं. बघा ह्या पद्धतीनं साखर घालूया आपण. 3 चमचे साखर घातलेली. साखर तुम्ही कमी जास्त तुमच्या आवडीनं करू शकता. मीठ घालूया थोडंसं चवीनुसार. आता इथं काळं मीठ सुद्धा तुम्ही वापरू शकता. थोडंसं घालायचं चिमटभर. मिक्स करून घेऊया. बघा मी खूप सारा असं सिरप घातलेलं नाही ह्याच्यामध्ये, तुम्हाला कलरवरून कळत असेल. मिक्स करून घेऊया. तर बघा हे मिक्स झालेलं आहे. साखर मीठ वगैरे, काळं मीठ सुद्धा तुम्ही घालू शकता याच्यामध्ये. मस्त झालेलं आहे, अगदी छान झालेलं आहे. तुम्ही जर जास्त असं जे सिरप असतं कोकम सिरप, ते जर खूप सारं घातलं ना ते कशामध्ये असं खवखवल्यासारखं होतं बघा. तर ते जास्त घालायचं नाही, असं प्रमाणामध्ये घातलं ना ते छान असं कोकम सरबत तयार होतं. चला आता सर्व करून घेऊया. चला सरबत आहे ते आपण ओतून घेऊया. कसला सुंदर कलर आलाय बघा, मस्त अगदी. त्याच्यामध्ये तुम्ही बर्फाच्या खडी सुद्धा घालू शकता. हे बघा आवडत असेल तर, नाही आवडलं नाही घातला तरी चालणार आहे. माठाचं पाणी आहे थंडगार. हे बघा वा, मस्त असं कोकम सरबत आहे तयार. बघा किती सुंदर दिसतंय, अगदी मस्त छान दिसतंय अगदी.
हे बघा. तर बघा मस्त असं कोकम सरबत आहे तयार, थंडगार असा कोकम सरबत. हे बघा, कुठेही आपण जास्त सिरप वापरलेला नाही काय. हे बघा, मस्त असं कोकम सरबत तयार आहे. अगदी फ्रेश असं लिंबू साखर वगैरे आपण प्रमाणात वापरलेलं आहे सगळं, त्यामुळे हे अगदी छान लागतं, मस्त अगदी. आपण विकत पितो ना त्याच्यामध्ये आणि आपण घरात करतो त्याच्यामध्ये फरक असतो, कारण ते प्रमाणबद्ध असं सगळं वापरत असतात, असं असतं. तर बघा कशी वाटली रेसिपी नक्की सांगा. आणि हे सरबत ट्राय करून बघते मी एकदा. एकदम मस्त झालेलं आहे. अगदी कुठेही अगदी जास्त सिरप झालेलं नाही. ते कशामध्ये उगाचच नाही का ते मिठाचं ते खरटपणा अगदी कशामध्ये अगदी खवखवतो कसं तरी होतं ना ते कशामध्ये खूप सिरप घातलं तर. तर तसं होत नाही. खूप अगदी सॉफ्ट अशी टेस्ट आहे त्याची. गोडवा पण छान असं सॉफ्ट आहे. तुम्हाला जर आणखी गोड हवा असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये आणखी थोडी साखर घालू शकता. तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा. बघा जरा थोडंसं आपण जवळून बघा आणखी. बघा मस्त असा कलर आहे, छान असा पिंक, आणि खूप आपल्या शरीराला उपयोगी असं हे सरबत असतं कोकम सरबत. थंडावा देणारं असतं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये, आणि आपल्या पोट वगैरे असं थंड ठेवतं ते. म्हणजे आपण मसाल्याचे वगैरे काही खाल्लं उन्हाळ्यामध्ये तर खूप त्रास होतो बघा पोटाला आपल्या, नाही का. तिखट वगैरे खाल्लं, मसाल्याचं काही खाल्लं तर खूप त्रास होतो पोटाला. त्याच्यानंतर आपण हे जर सरबत पिलं, कोकम सरबत पिलं, तर पोटाला थंडावा मिळतो. मस्त असा कोठा आहे आपला, तो थंड होतो. तर नक्की ट्राय करा. पित्त असतं ना, पित्तशामक सुद्धा आहे हे कोकम सरबत. हे नक्की ट्राय करा. आणि उन्हाळ्यामध्ये वरचेवर हे सरबत पीत राहा. कुठल्याही कोल्ड्रिंकच्या बाटल्या आणून पिण्यापेक्षा हे घरात सरबत बनवा आणि प्या. नक्कीच लाभदायक आहे आपल्याला. तर नक्की ट्राय करा. तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा. आणि आवडली का ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडली असेल पटदिशी लाईक करा, लाईकचं बटन आहे पटदिशी दाबा, म्हणजे मला कळेल तुम्हाला रेसिपी आवडली ते. आणि कमेंटमध्ये सुद्धा नक्की सांगा की रेसिपी आवडली, आणि ह्या पद्धतीने करून बघा, किंवा तुम्ही ह्या पद्धतीने करता का तेही कमेंटमध्ये नक्की सांगा. तर भेटूया पुन्हा अशीच एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या रेसिपी पहा करा आणि कमेंटमधून सांगत राहा.